हाय गाईज, मी वनिता. तर गाईज, आज गणपती बाप्पाचं विसर्जन होतं. त्यामुळे आम्ही सकाळी आमचं पटकन आवरून घेतलं, कारण की संध्याकाळी बाप्पाचं विसर्जन करायचं होतं आणि लवकर तयारी करायची होती. त्यामुळे आम्ही सकाळी आरती वगैरे करून घेतली मस्तपैकी. आणि म्हटलं आता म्हणजे आरती लवकर करून घेतली तर म्हटलं नंतर खूप पेंडिंग होती, खूप कामं करायची होती. पाहुण्याचं जेवण वगैरे, नाश्ता वगैरे सगळं बाकी होतं. म्हटलं आरती करून घेऊ, नंतर नाश्ता वगैरे जेवण वगैरे करून घेऊ. आमची आरती झाल्यानंतर आम्ही नाश्ता ऑलरेडी झाला होता, फक्त करायचा बाकी होता. तर मग पहिले आरती वगैरे करून घेतली. सगळ्यांनी आरती केली. ही माझी वहिनी, तिची ती मुलगी, त्यांनी पहिले आरती करून घेतली, बाकीच्यांनी करून घेतली. आणि खूप म्हणजे एकदम वातावरण खूप प्रसन्न होतं. पण त्या एका साईडला थोडं दुःख पण होतं की आज गणपती बाप्पा आमचे जाणार होते आणि खूप म्हणजे त्याची तयारी ऑलरेडी सगळी झालेलीच होती. पण म्हणजे जेवण वगैरे हे पाहुण्यांचं सगळं बघणं वगैरे हे काही अर्धे पाहुणे आमचे निघूनही गेले होते आणि जे फक्त नॉर्मली फक्त घरचेच होते जास्त करून, आणि जे लांब लांबचे होते ते फक्त दर्शन करून निघून गेले होते. फायनली आमच्या बाप्पाची आरती वगैरे झाली, सगळं झालं. आणि मग नंतर आम्ही नाश्ता वगैरे करायला घेतला. नाश्ता वगैरे झाल्यानंतर जेवणाची पण तयारी सगळी झाली होती. ते पुढे व्हिडिओ तुम्ही दाखवणारच आहे. मस्तपैकी मी गणपती बाबाचा एक व्हिडिओ घेतला जवळून. खूप छान, मला त्याच्याकडे असं बघतच राहावं. आणि याच्यामध्ये ह्या व्हिडिओमध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट माझ्यासोबत, म्हणजे मी फक्त ऐकली होती आणि फोनमध्ये बघितली होती, मी रिअल आता ती स्वतः अनुभवली आहे. ते पुढे मी सांगणारच आहे तुम्हाला. ही माझी वहिनी, तर ती तिच्या आईला बोलत होती की नाश्ता करून घे म्हणून, कारण की ऑलरेडी नाश्त्याला उशीर झाला होता, भुका लागला होता म्हणून. आणि एका साईडला इकडे माझा भावाचा मुलगा नाश्ता करत होता. नाश्त्यासाठी काय बनवलं होतं हे मी त्याला विचारत होते. तो मला बोलतो मेंदूवडे बनवले होते. तर त्याला भूक लागली होती म्हणून त्याने खायला घेतलं होतं. माझ्या मुलांचा नाश्ता वगैरे नंतर झाला होता आणि जेवणाची तयारी झाली होती, कारण की ऑलरेडी खूप उशीर झाला होता. त्याच्यामुळे, कारण की आदल्या दिवशी सगळ्यांचं जागरण झालं होतं, त्याच्यामुळे सकाळी थोडा उठायला उशीर झाला. सगळं म्हणजे जेवण वगैरे त्यांनी सगळं नाश्ता एका साईडला नाश्ता आणि त्या साईडला जेवणाची तयारी चालू होती. वहिनीला व्हिडिओमध्ये यायचं होतं म्हणून ती मला बोलली की एक माझा व्हिडिओ घे म्हणून तिचा एक व्हिडिओ, तिचा माझा एक व्हिडिओ घेतला. तर म्हणजे तशी ती व्हिडिओमध्ये आली ती, पण तिला एक असं सेल्फीज टाईप घ्यायचा होता. आणि मग त्यानंतर जेवणाची इकडे या साईडला तर मला सांगितलं की मी या साईडला तिच्या लहान भावाचं घर, तिथे जेवणाची तयारी तिथंच केली ती ऑलरेडी. जेवण वगैरे झालं माझ्या मुलांचं ऑलरेडी, मी लहान मुलांना पहिल्यांदा जेवायला बसवलं होतं. मग त्यानंतर माझे मुलं जेवले वगैरे आणि ते असेच फेरफटका मारायला गावात गेले, म्हणजे माझ्या वहिनीच्या भावाच्या मुलांसोबत. माझ्या मुलांना तर इथलं काही माहीत नव्हतं, तेच त्यांना घेऊन गेले ते. त्यांनी तिकडं मस्तपैकी आले फिरून. मग इकडं सगळं तयारी थोडासा थकल्यामुळे थोडासा आराम केला सगळ्यांनी. आणि संध्याकाळी मस्तपैकी गणपती निघायची तयारी पण चालू केली, कारण की म्हटलं त्यांनी असा विचार केला की बाबा टाईम होणार आहे, कारण की गणपती गाजत नसतं, त्यामुळे त्यांनी बँजो वगैरे सगळे बोलवले होते. खूप छान, म्हणजे अशी तयारी मी फर्स्ट टाईम बघितली आहे गणपतीची, की बाबा इतकं मस्त करतात. आणि खूप छान तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायलाच भेटणार आहे, ते तुम्हाला पुढे मी सांगणारच आहे. तर खूप छान त्यांनी बँजोवाले बोलवले होते आणि गणपती बाप्पाला न्यायला हातगाडा त्यांनी बोलवला आणला होता. तर मग आमची तयारी झाली होती, आम्ही जेवण वगैरे झालं तेव्हा आम्ही आमची स्वतःची तयारी करून घेतली होती. सगळं आवरून झालं तर माझ्या मुलांचं मी आवरून दिलं होतं. आणि विशेष म्हणजे तुम्हाला मी बोलली गणपतीची एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगायची. अक्षरशः गणपती बाप्पाचे डोळे भरून आले हे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये आता तुम्हाला दाखवणारच आहे मी ते. म्हणजे माझ्या डोळ्यांना विश्वास नाही बसला. चक्क गणपती बाप्पाचे डोळे मी आजपर्यंत फक्त ऐकलं होतं. तर गणपती बाप्पाला बाहेर आणलं, सगळ्यांनी दर्शन वगैरे घेतलं त्याचं, सगळ्यांनी पाया पडून घेतलं. ही गोष्ट कोणाच्याही लक्षात नव्हती आली. तर म्हणजे इतकं, म्हणजे मी फक्त आजपर्यंत ऐकलं होतं आणि दुसऱ्यांचे व्हिडिओ बघितले होते, पण रिअल स्वतः मी माझ्या डोळ्यांनी अजूनपर्यंत नव्हतं बघितलं आणि ते मला बघायला भेटलं. मी स्वतःला खूप लकी समजते की मी गणपती बाप्पाला असं त्याचे डोळे भरून आलेत. अक्षरशः तुम्हाला खोटं वाटेल, मी खोटं काहीही सांगत नाही आहे. स्वतः माझ्या गणपती बाप्पाचा व्हिडिओ करते मी खोटं काही बोलत नाही. तुम्हाला व्हिडिओ पुढे बघायला मी सगळं तुम्हाला मी एकदम झूम करून दाखवणार आहे. तर त्याची अगदी डोळे बघा, इथे मी व्हिडिओ तोच काढत होते, एकदम डोळे भरून आले. मध्ये माणसं आल्यामुळे की मला क्लिअर त्याला दाखवता नाही आलं, थोडंफार दिसतंय. डोळे भरून आले ते खूप, म्हणजे अक्षरशः मला मन भरून एकदम असं मन एकदम प्रसन्न झालं होतं. असं तो एका साईडने वाईट वाटतं की आमचा गणपती बाप्पा चालला आहे म्हणून. तर गणपती बाप्पाला हातगाड्यावर बसवलं, त्याची सगळी ऑलरेडी तयारी झाली होती. त्याला खूप फुलांनी तो गाडा होता तो सजवला होता खूप छान. एका साईडला बँजोवाले त्यांचं ते
काम चालू होतं आणि थोडे मुलं थोडे सॅड झाले की आज गणपती बाबा आमचे जाणं होते. तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मी आता दाखवणार की त्याचे डोळे कसे भरून आले, डोळ्यातून त्याचं पाणी कसं येत होतं तुम्हाला पूर्ण दाखवते पुढे. आणि अक्षरशः आमची अनाया पण खूप रडत होती कारण की गणपती बाप्पा आमचे चालले होते म्हणून. आता ही व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते झूम करून गणपती बाप्पाच्या डोळ्यातून पाणी कसं येत होतं. तुम्हाला खोटं वाटेल, बघू शकता तुम्ही. मी माझ्या मनाने काही सांगत नाही आहे, जे रिअल आहे जे आहे ते सांगते. अजून काहींचं दर्शन राहिलं तर म्हणून ते दर्शन करून घेत होते. आमचं दर्शन झालं होतं. ही माझी वहिनी फोटो काढत होती आणि खूप छान. तर म्हणजे मला माझ्या विश्वास बसला नाही. गणपती बाबा अक्षरशः डोळ्यातून पाणी येते हे तुम्हाला दाखवते मी. म्हणजे त्यालाही वाईट वाटत होतं की मी चाललो आहे म्हणून. आणि म्हणजे खूप मला शब्दच नाही बोलायला. ते हे बघा मी झूम करून दाखवते. अक्षरशः त्याच्या डोळ्यातून पाणी येते. तुम्हाला खोटं वाटते बघा, बघू शकता तुम्ही. खूप म्हणजे एकदम म्हणजे सगळं आलं असं मला वाटायला लागलं आहे. खूप छान म्हणजे खूप. आणि मग त्यानंतर आमचा गणपती आम्ही म्हणजे मिरवणूक करत करत गणपती बाप्पा काढला. आणि असं रोड म्हणजे एकदम हे नव्हता, म्हणजे असं बोळीने गणपती न्यायचा होता, त्याच्यामुळे तो एकदम हळूहळू चालवता. त्यांनी सुरुवातीला हातगाड्यावर गणपती काढला, नंतर पुढे त्यांनी रथ मागवला होता. तोही तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढं दिसणार आहे. आणि खूप म्हणजे मुलांनी नाचत गाजत खूप म्हणजे सगळे नाचत होते, एन्जॉय करत होते, माझी मुलगी पण. आणि खूप सगळे म्हणजे असं खूप छान वाटलं. असं मिरवणूक मी अजूनपर्यंत नव्हती बघितली खरं सांगायचं तर. मला खूप आवडलं, खूप मीही एन्जॉय केला आणि खूप मस्त. तर माझा भावाचा मुलगाही तिथे व्हिडिओ काढत होता माझ्या या साईडने, जसं मी काढत होते तसा. तर खूप म्हणजे सगळे नाचत होते. आता स्टार्टिंगला कोण नव्हतं, नंतर म्हणजे आता जस्ट गणपती निघाला होता म्हणून थोडे नाचायला येत होते. नंतर खूप जण नाचायला येतात, म्हणजे असं व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते पुढे. तर एकदम गणपती हळूहळू काढत होते कारण की गणपती लवकर का काढला, कारण की यांना माहीत होतं की गणपतीला जायला उशीर होणार आहे. आणि खूप म्हणजे आम्हाला घरी यायला तरी नाही म्हटलं तरी 9-10 वाजले असेल आम्हाला. खूपच म्हणजे अंदाज झाला होता गणपती आम्हाला काढता. म्हणजे गणपती आता जिथे ज्यांच्या दारातून गणपती जात होता तिथं ते पूजा करून दारामध्ये रांगोळी काढून मग तिथं गणपती पुढे जात होता. आजूबाजूचे लोक पण एन्जॉय करत होते, खूप बघत होते, दर्शन घेत होते. ही माझी भाऊजाई, माझी वहिनी सॉरी. तर तीही खूप एन्जॉय करत होती, मुलंही खूप एन्जॉय करत होते. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल. खूप म्हणजे मलाही बोलत होते, फोर्स करते नाचायला चल, पण मी सहजा नाही, मला आवडत नाचायला. तर मी माझं व्हिडिओ काढायचं काम चालू होतं. पाठीमागून सगळे चालले होते, मी पुढून सेल्फी घेत होती, सेल्फी टाईप. तर मग थोडं इथे नाचतं, पण माझ्या बहिणीचं काही नाचणं थांबत नव्हतं. सगळे नाचायचे थांबले, पण ती नाचायचं थांबत नव्हती. तर पुढे म्हणजे पुढे रथ, तुम्हाला मागाशी बोलले की रथ मागवला होता. रथ आला, खूप छान. हे मला माहीत नव्हते, मला पुढे गेल्यावर कळलं की त्याने रथ मागवला होता म्हणून. मग रथ मागवला, गणपती बाप्पा खालून येत होते वरती कारण की चढ होता आणि तो गाडा असा धरून आणायचा होता, म्हणजे हात लावून. तर मग तो गाडा आला गणपती बाप्पाचा. त्याला गाड्यामध्ये रथामध्ये त्याचं आगमन केलं, बसवलं त्याला व्यवस्थित. आणि 2 गणपती होते, एक छोटा गणपती, एक मोठा गणपती. तर पाठीमागून सगळे चालू होते बघा, तो गणपती पाठीमागून येतो आहे कारण की तिथे चढ होता म्हणून एकदम हळूहळू येतो. आम्ही पुढे पटापट आलो. फायनली गणपतीचा हातगाडा तो वरती आला. गणपती बाप्पाला उचलून रथामध्ये एकदम व्यवस्थित ठेवलं. आणि त्याचबरोबर ते लहान मुलांना आम्ही रथातच बसवलं कारण की जागा होती. म्हणतात आता लहान मुलं चालत पाय तर मग माझा मुलगाही खूप नंतर रडायला लागला, म्हणजे थोडा सॅड झाला की मलाही जायचं म्हणून. मग त्यालाही रथामध्ये बसवलं, म्हणजे जास्त वेळ नाही, थोडा वेळच त्यांनी बसवलं. मग गणपती बाप्पाला तिथे बसून आम्ही सगळे पुढे गेलो कारण की पुढे नाचत होते म्हणून. आणि फायनली रथ तिथून निघाला. पुढे गेल्यावर पण नाचणं कोणाचंही थांबत नव्हतं कारण की त्यांना माहिती आता जाईपर्यंत आपल्याला अजिबात थांबायचं नाही. आणि गाणे बँजोवाले म्हणजे स्टॉप नव्हतेच, ते कंटिन्यू वाजतच होते आणि नाचणारे अजिबात दमत नव्हते. आम्ही फायनली थकलो कधी, जेव्हा आम्ही घरी गेलो तेव्हा खूप म्हणजे सगळे थकले होते. तर नाचाचं कोणाचे पाय थांबत नव्हते. फायनली आम्ही पुढे आलो. पुढे गेल्यावर पण मेन रोडला अजून गणपती यायचा होता, अजून आला नव्हता. म्हणजे समजा की अजून गावाच्या बाहेर गणपती यायचा होता. गावाच्या बाहेर पण भरपूर लांब अजून गणपती विसर्जन करायला खूप टाईम होता. तर अजून तुम्हाला पुढे ते कळेलच. मग मी आपलं चालत माझं व्हिडिओ काढायचं काम असेल, मला खूप साख्या बोलत होते नाचायला चल. मला आवडतं असं नाही, तर पण खूप म्हणले नको. मग नंतर आम्हाला खूपच ही माझ्या बहिणीची भाऊजाई आणि तिची आई. तर मग म्हणजे आईच बोलतात त्यांना. तर नक्की म्हणजे त्यांचं नातं काय मला माहीत नाही. तर म्हणजे मेन रोडला आम्ही आलो. तिथे खूप वेळ नाचत होते कारण की पुढे रोड होता, गाड्या चालू होत्या, त्याच्यामुळे त्यांनी जास्त कोण तिथंच नाचून घेतलं.
पुढे मेन रोड होता, मग तिथे त्यांनी फटाके वगैरे लावले, फटाके फोडले आणि थोडा नाश्ता वगैरे पण केला. तो व्हिडिओ तुम्ही दाखवला नाही कारण की म्हणजे खूप अंधार पडत चालला होता. आणि मग म्हणजे त्या बेंचवरून थोडा नाश्ता, कारण की नाचून नाचून सगळे दमले होते. थंडा वगैरे सगळं त्यांनी तिथे दिलं होतं. आणि नंतर त्यांनी फटाके वगैरे लावले, ते पण रोडवर एका साईडने गाड्या येत जात होत्या. मग थोडं ते साईडला माणसं होते म्हणजे जे गाड्यांना येण्या जाण्यासाठी, त्यांना त्यांनी म्हणजे उभे होते की बाबा काय काय गाड्या असं फटाके लावले मग स्टॉप करत होते ना, मग गाड्या असं म्हणजे त्यांना सांगत होते की तुम्ही जाऊ शकता असं म्हणून. त्यामध्ये सगळं लावायला जागा नव्हती म्हणून त्याने रोडला लावला. आणि एकदम मस्त फटाके पण खूप छान फोडत होते वर जाऊन. आता फटाक्याला काय म्हणतं मला माहीत नाही, ते तुम्हाला सांगते. आणि खूप छान, मी तुम्हाला खरं सांगते, हे गणपती विसर्जन मला तर असं वाटतं मी फर्स्ट टाईम बघितलं आहे. खूप छान, मला खूप आवडलं. तरीच म्हणते की माझी वहिनी दरवेळेस गणपतीच्या वेळेस ती तिकडे का जाते म्हणून आज मला कळतं ती किती एन्जॉय करते. आणि हे बघा, नाचणं कोणाचं थांबत होतं, सगळे फुल एन्जॉय करत होते. नंतर मलाही वाटत होतं की जावं म्हणून नाचायला, तर माझं चालू होतं व्हिडिओ काढायचं काम, त्याच्यामुळे मी नंतर एकदम लास्टला गेले. तर म्हणजे माझा नाचतानाचा व्हिडिओ नाही आहे कारण की नंतर खूप अंधार झाला होता, त्यामुळे अंधारात तरी थोडासा मी व्हिडिओ काढला अंधारामध्ये, एवढा पण नाही काही, तो तुम्हाला पुढे दिसेलच. आणि बराच वेळ मग पोरं रथमध्ये बसून होते. मग नंतर अंधार झाला खूप, मग त्यांना रथातच बसवलं कारण की बाकीचे सगळे नाचत चालले होते. फायनली मग त्यांनी पुढे थोडं आम्ही म्हणजे रोडच्या थोडं अर्ध्यापर्यंत गेलो आम्ही फायनली. तिथूनही हे बघा खूप म्हणजे अंधार झाला, तुम्हाला बघू शकता तुम्ही. आणि तरी मी माझा व्हिडिओ काढतच होते. तर जेवढा म्हणजे तर रथाचा जेवढा उजेड होता, लायटिंग होती, त्या उजेडात मी तेवढा व्हिडिओ काढला. आणि खूप म्हणजे माझ्या मुलीने खूप एन्जॉय केला, मीही केला. तर मध्ये मध्ये मी व्हिडिओ जेव्हा मी काढला तेव्हा मी नाचले थोडाफार, जास्त नाही थोडाफार, त्याने आता फोर्स केला म्हणून. आणि खूप छान वाटलं असं. तर आमच्याकडे हे जास्त करून असं लग्न वगैरे असल्यावरच असतं, पण मग यांच्याकडे खूप छान होतं, मला खूप आवडलं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे गणपती बाप्पाचं फायनली पोहोचलो आम्ही नदीवर. आणि ते जे बँजोवाले होते ते त्यांचं काम संपलं, इथपर्यंतच होतं, ते निघून गेले. मग आम्ही गणपती बाप्पाला खाली नदीजवळ तिथे उतरवलं, त्याची पूजा वगैरे केली व्यवस्थित, त्याला तिथे बसवलं, पूजा वगैरे केली. आणि नंतर तिथे लाईटिंग वगैरे अशी काहीच नव्हती. जो रथाचा जो लाईटीचा उजेड होता तोच साईडला होता, पुढे तुम्हाला दिसेलच. गणपती बाप्पाला खाली उतरून व्यवस्थित त्याची पूजा व्यवस्थित केली, त्याची आरती घेतली. आरती घेतल्यानंतर म्हणजे तेव्हा पण मी तुम्हाला सांगते की त्याच्या डोळ्यातलं पाणी अजिबात थांबलं नव्हतं, तरीही तो रडत होता. मला तर असंच म्हणायला पाहिजे की त्यालाही जावंच नव्हतं वाटत. तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला दाखवते की त्यातल्या डोळ्यातलं पाणी अजूनही चालूच होतं, बघू शकता तुम्ही. मी तुम्हाला झुमाई करून दाखवले. खूप छान, मला खूप आवडलं म्हणजे तो रडतो हे आवडलं नाही आहे मला, माझ्या डोळ्यांना विश्वास नाही आहे. बघू शकता तुम्ही की तो अक्षरशः डोळ्यातून पाणी चाललं आहे. म्हणजे खूप मी तर लकी समजते की मला गणपती बाप्पाला असं डोळ्यातून पाणी येताना मी बघितलं म्हणून. असं खूप छान. नंतर फायनली आरती वगैरे झाली आणि मी त्यालाही असं वाटत होतं की नको जायला म्हणून, त्याला जायचं नव्हतं असंच म्हणायला पाहिजे. तर खूप छान मला असं वाटलं. आणि मग फायनली गणपती दर्शन झालं, म्हणजे आरती वगैरे झाली असं. आणि गणपती बाप्पाला व्यवस्थित उचलून त्यांनी नदीकडे नेलं खाली म्हणजे असं लाईटिंग वगैरे असे काही नव्हती तिकडे. त्यांनी फक्त सगळ्यांनी मोबाईलची टॉर्च लावली होती. मग गणपती बाप्पाला उचललं तिथे व्यवस्थित, अजून हळूच खाली त्याने तिथून नेलं. आणि नेल्यानंतर मग दोघंजणं खाली नदीमध्ये उतरले व्यवस्थित. आणि म्हणजे आम्ही सगळेजण होतोच, तुम्हाला पुढे दिसेलच. त्याला व्यवस्थित म्हणजे एकदम व्यवस्थित बुडवलं खाली असं. म्हणजे छोटा गणपती होता, त्या गणपतीसोबत तो आमची अनायाने विसर्जन केला, बुडवला नाही म्हणता येणार, विसर्जन केला. भले आता तो बुडवणं होतो अर्थ, पण आपण विसर्जनच बोललेलं ठीक राहील. तर मग त्याचं विसर्जन व्यवस्थित केलं. म्हणजे गणपती बाप्पाच्या विसर्जनाचा कार्यक्रम एकदम व्यवस्थित पार पाडला. काही म्हणजे कधी असं वादविवाद होतात ना, असं काही नाही झालं. तुम्हाला मी बघा दाखवते. म्हणजे मोबाईलच्या बॅटरी सगळ्यांनी केलं कारण की उजेड लाईटिंग वगैरे अशी काही नव्हती, हे बघू शकता. आणि मग त्याचं विसर्जन व्यवस्थित केलं एकदम. म्हणजे फर्स्ट टाईम त्यांनी पहिले पूर्ण असं बुडून, ते तुम्हाला माहिती आहे गणपती बाप्पाला असंच म्हणजे त्याचं विसर्जन केलं जातं. दोघंजणं खाली नदीमध्ये गेलते. म्हणजे एक ज्यांचा गणपती होता तो म्हणजे माझ्या वहिनीचा भावाचा मुलगा, तो आणि एक त्याचा मित्र,
हे दोघंजण नाशिक नदीमध्ये उतरले होते. आणि मग तिथून आम्ही गणपतीचं विसर्जन करून विसर्जन झाल्यानंतर आम्ही घरी गेलो. आणि म्हणजे घरी झालं तर मी सांगते का 9-10 तिथून बरंच लांब होतं. पाय चालत गेलो आणि खूप सगळे दमले होते. घरी गेल्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं. खूप म्हणजे जेवण बनवलं, त्यानंतर आम्ही जेवलो. तर आमचं हे गणपती विसर्जन एकदम खूप छान झालं. आणि गणपती बाप्पाला असं म्हणजे असं बघताना खूप भारी वाटलं. तर तुम्हाला हा माझा व्लॉग गणपती बाप्पाचा विसर्जनचा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. आणि खूप म्हणजे एकदम लाईट नसतानासुद्धा मोबाईलच्या बॅटरीमध्ये गणपती एकदम व्यवस्थित दिसतो आहे. बघू शकता तुम्ही. विसर्जन एकदम खूप छान झालं. आणि म्हणजे त्यांचं गणपती विसर्जन असं करतात हे मला म्हणजे आवडलं, खूपच आवडलं. तुम्हाला व्हिडिओ तर पूर्ण दिसलंच असेल. मला वेगळं काय सांगायची गरज नाही. तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा.